गोलंदाजच्या मार्कवर पहिला गोलंदाज आपण पाहू. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश. पंचाने विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पंच कर्णधार द्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सलामीचे बल्लेबाज आपण पाहतोय. स्टार बॉईज एक बॉईज आमच्याकडे पाठवा. चला लवकर या. 2 पाठवले त्याबद्दल धन्यवाद. स्ट्राईकला अभिनय आणि नॉन स्ट्राईकला स्वतः कर्णधार सुशांत आपण पाहू. आणि गोलंदाजच्या मार्कवर पहिला गोलंदाज प्रथमेश. सुंदरशी छाप प्रथमेशने आपल्या संघाकडून या ठिकाणी पाडली आहे. असं प्रथमेश गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला आहे चला 95 विनंतीचा सामना सुरुवात करा. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश आपल्या संघाकडून. इकडे सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मध्ये दीपक आहे, इकडे निकेत आहे. ऑन साइडला दीपक, ऑफ साइडला निकेत. पहिला चेंडू सुंदर चेंडू. रनआउटचा खतरा होऊ शकतो. जर का डायरेक्ट हिट झाला असं नक्कीच रनआउट खतरा झाला असता सूचित होता त्या ठिकाणी. गावाला कधीतरी आंबे पाडायची प्रॅक्टिस करा. आंबे पाडायला जर का तुम्ही शिकलात तर इकडे स्टंप पाडायला शिकाल. आंब्यावरती दगड मारताना आपण दिसत नाहीये. एक लहानपणीचा बाळपण होता तेव्हा एक पिकलेला आंबा जर असला तर त्याच्यावरती 17 पोरं तुटून कधी लागेल सांगता नाहीये, सांगता येत नव्हता. प्रथमेश पुढील चेंडू. सुंदर चेंडू थोडासा बॅकफूट लावून लेग साइडला खेळण्याचा मानस होता. न समजलेला चेंडू जाऊन विसावला. सुधीर मात्र थोडस कान मंत्र देतोय प्रथमेशला. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता पहिल्या चेंडूवरती मात्र एक धावा कंप्लीट केली होती. स्वतः कर्णधार सुशांत स्ट्राईक वरती पोहोचलाय. खरे प्रथमेश याच्या वरती. प्रथमेश नवयुग क्रिकेट संघाकडून सुंदरशी छाप निर्माण केली आहे. सुंदर चेंडू आता मात्र उडवला. क्षेत्र त्या ठिकाणी आहे. डीप मध्ये दीपक आहे आणि एकाच रूपांतर 2 मध्ये मात्र नक्कीच कंप्लीट केलं. पाहिलं गेलं तर नवयुग क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षण तगडं आहे. बरेचसे प्लेयर एकवटतात कारण पाहिलं गेलं तर गावाखेड्यातून हा संघ येतो. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. न समजलेला चेंडू जाऊन विसावला. तर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटकच खूप महत्वाचं असतं मित्रांनो. एखादं बिल्डिंग किंवा एखादं घर त्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही जर पाया मजबूत केला तर नक्कीच बिल्डिंग सुद्धा सुंदर अशी उभी राहते. तुमचं पॉवर प्लेचं षटक महत्वाचं असतं. ज्या षटकामध्येच तुमची धावा येणं अनिवार्य असतं. जर काही ते पाया मजबूत झाला तर नक्कीच तुमचा कळस मजबूत होतो. सुंदरसा कमबॅक प्रथमेश यांचा आपण पाहतोय. मात्र पुढे येऊन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सागर आहे. उलट्या दिशेनं पळून प्रयत्न केला क्षेत्ररक्षण करण्याचा. तोपर्यंत मात्र एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र उंचावते. एकंदरीत धावा होत आहेत 5. ओवी 555 मांडकी खांबेवाडी वर्सेस साईदाम क्रिकेट संघ ब. दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का? चला टॉच बॉक्स वरती चला. टॉच बॉक्स मध्ये चला. ओवी 555 मांडकी खांबेवाडी साईदाम क्रिकेट संघ ब. दोन्ही संघाचे कर्णधार टॉच बॉक्स कडे चला प्लीज. पुढे हलक्यात ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं बऱ्याच दिवसाने. आज सुद्धा प्लेयर आपण पाहतोय मैदानात. सुदेश थोडासा संघापासून थोडासा लांब राहिला होता परंतु आज मात्र दाखल झालाय.
आणि पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती पहिल्या 6 चेंडू धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6 धावा अफलातून गोलंदाजी प्रथमेश यांची. यायला पाहिजे होता याच षटकामध्ये धावा थोडस मंदावलेली स्थिरावली धावसंख्या फक्त 6 वरती. ओवी 555 मांडकी खांबेवाडी संघ कुठे आहे? साईदाम क्रिकेट संघ ब. आवाज माझा पोहोचतोय का आपल्यापर्यंत? जर आवाज पोहोचत असेल तर या. आलाय ना? या वरती 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 चला. साईदाम ब संघ वरती चला. नाणेफेकीसाठी वरती चला. मी सन्माननीय दत्तात्रय जगताप असताना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करायचंय. दत्तात्रय जगताप. व्हाईटवाडीमध्ये संघ आहेत. दोन्ही संघ ओळख पटवून द्या एकामेकाची. ओवी 555 मांडकी खांबेवाडी साईदाम क्रिकेट संघ ब. जर का सामना जिंकलेला असला आणि प्लेअर बाहेरचा निघाला वाडीचा अभाव तर संघ आपल्या नियमाप्रमाणे बाद केला जातो याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर सुदेश. बरेच दिवसानंतर आपण पाहतो याला गोलंदाजी करताना. साईदाम या ठिकाणी नाणेफेक जिंकले तर मात्र खराब चेंडू ठेवला त्या ठिकाणी होता. एक धावा कंप्लीट, 2 धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं वाईटच्या रूपाने आणि तिसरी धावा सुद्धा कंप्लीट. म्हणजे एकंदरीत 4 धावा प्राप्त केल्या आणि 9 चेंडू सुद्धा आहे. फ्रीड आहे का नो राहुल? साईदाम या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि काय घेतलंय? क्षेत्ररक्षण स्वीकारले. फ्रीड आहे. हा फ्रीड असेल. वाईड आहे की नो आहे? नो म्हणजे नक्कीच फ्रीड असेल. पुढील चेंडू फ्रीड असेल. सुंदर चेंडू फ्रीड होता. 1 धावा कंप्लीट. जर का तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागणार. तर नवयुग संघ सुद्धा तेवढा तगडा सहसा तुम्हाला रण देणार नाहीयेत. पाहिला गेलं तर याच मैदानात त्यांची घोडदौड खूप चांगली राहिली. मागच्या मॅच मध्ये अजिंक्यतारा चॅम्पियन चषकामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा. सुंदर चेंडू बाबा काय टर्न होतंय. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल सुदेश यांची. फिरकी बोटांचा जादूगर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. टर्न करण्यात माहिर आहे हा गोलंदाज. सुंदर चेंडू ठेवला न समजता चेंडू जाऊन विसावला. सुशांत शहाचे पुढील चेंडू पुन्हा एकदा सुदेश यांचा. मात्र पाहिलं होतं पाठवून दिलं सर डीप मध्ये. सीमारेषा बाहेर येतोय खडखडीत षटकार डीजे. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 21 धावांपर्यंत. कारण पाहिला गेला तर सुशांत मात्र पहिल्या षटकामध्ये शांत होता आणि आता मात्र रणनीती स्पष्ट केल्या त्याने. कारण पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूत एक चौकार आणि षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले.
थोडासा ॲव्हरेज झाला, चेंडू शेष असेल दुसऱ्या षटकातील एकंदर धावसंख्या पोहोचते 21 धावांपर्यंत मजल मारता आली आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष असेल सुदेशी यांचा. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, ऑफ साइडचा चेंडू हलक्याने टर्न केला, ऑफ साइडला आतमध्ये आला, निर्धाव चेंडूची सांगता. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. एकंदर दोन षटकानंतर धाव संख्या होती फक्त आणि फक्त 21. शेवटचे 6 चेंडू शेष असतील. पाहूया गोलंदाजी मार्फत कोणी येतोय. सागर येईल मला वाटतंय. गोलंदाजी मार्फत जीवन. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. फुलटा चेंडू आडव्या बॅटने प्रहार केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सूचित. एक धावा कंप्लीट. एकेरी दुकेरीने आता चालणार नाही, कारण 5 चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल जर का सुंदरशी रणनीती आखायचं असेल. मोठ्या धावसंख्येचा डोंगर जर का उभा असेल तर नक्कीच त्याला चौकार षटकांची आत्मबाजी करावी लागेल. सुंदर चेंडू पुढे येऊन स्ट्राईकला. दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ संघ, साई प्रतिष्ठान, राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे आपण आल्याची नोंद करा प्लीज. आता मात्र आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय खणखण षटकार आणि चेंडू असेल लो म्हणजेच नक्कीच फ्रीड. थँक्यू विजय. एकंदरीत धाव संख्या 31 धावा स्कोर वरती. रिव्हर्सचा फटका म्हणजे एड झवा फटका म्हणून म्हटलं जातं, परंतु ते इरादे स्पष्ट केले तर सुशांत याने अफलातून बॅटिंगचा नजारा. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 31 धावांवरती. त्या फटक्याचा शोध लावला अँडी फ्लॉवर आणि ग्लॅन फ्लॉवर या बंधूने. पुढे हा क्रिकेटमध्ये रिव्हर्सचा फटका ओळखला जाऊ लागला. सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडूला दिशा दाखवली. स्क्वेअर लेगला एक रिव्हर्सचा फटका पाठवून दिला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. एक धाव संख्या 31 धावा. अजून काही चेंडू शेष आहेत. क्षेत्ररक्षक ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक बनावा लागतो. पुढे येऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धावा कंप्लीट झाली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. पाहायला गेलं तर सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. सुशांतने एका बाजूने मात्र सुंदरशी फलंदाजी केली, परंतु अजून शांत आहे. एकेरी होणार नाहीये. तुला चौकार षटकार मारावं लागेल जर का मोठी धावसंख्या उभी करायची आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हलकासा ड्राईव्ह केला आणि एका धावावरती पुन्हा एकदा समाधान. म्हणजे कमीत कमी 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केला अभिनव याने. एकही चौकार षटकार आला नाही किंवा दुहेरी धावसंख्या घेता आली नाहीये. सुशांतचं मात्र कमबॅक खूप महत्वाचं होतं, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. जीवनला सुद्धा दाद द्यावे लागेल, कारण 9 आणि फ्रीड आल्यावरती सुंदरसं कमबॅक केलं आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत वाईटच्या रूपाने आव्हान, तर त्यासमोर नक्कीच भर घालेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पाहूया पंच काय सांगतात. रिव्ह्यू घेतलाय पंचाने. पंच रिव्ह्यू असेल. पंच रिव्ह्यू. एकच मिनिट, लगेचच सांगू. पंच रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल. प्लेयर रिव्ह्यू नाहीये. तो पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. थर्ड अंपायर काम करत आहेत. लगेचच निर्णय देतील. या ठिकाणी थर्ड अंपायर बाकी सर्वांनी येऊ नका. बाकीच्यांनी बाजूला व्हायचंय. बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. जो पंच डिसिजन देईल तोच योग्य असेल. एका तर एका ठिकाणी थांबले. वाईड साठी पंचांचा निर्णय होता. वाईड पाहूया निर्णय मागे घ्यावं लागतं का. एकच मिनिट सांगतो जरा. गर्दी नका करू. इथं काही महत्वपूर्ण नाहीये. चला चला मागे चला. बाकी सगळ्यांनी मागे या. मागे मागे जरा प्लीज. नवी मागे चला. मागे चला सगळे. आपण पाहतोय लढत आहे नवयुग क्रिकेट संघ गोविंदवाडी वर्सेस स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोण यांच्यामध्ये चालू असलेला आपण सामना पाहतोय. वाईटवाडी संघामध्ये आज भेटेल का रे. करा पटापट करा. किती वेळ उभं राहिलं.
हॅलो, या ठिकाणी सन्मान्य संजयजी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 501 रुपयाचं रोख पारितोषिक आले. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात, महत्वपूर्ण या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चेक करतात सगळे नवीन आहेत. राहुल
गोलंदाज मार्कवर पहिला गोलंदाज स्टार बॉयज क्रिकेट संघ उर्फी बोरिसा गोंड या संघाकडून स्वतः कर्णधार सुशांत मार्कवर येईल. तर बॅटिंग साठी सुद्धा आला होता आणि आता गोलंदाजीसाठी स्ट्राईकला निकेत आणि नॉन स्ट्राईकला सुधीर ही सलामी. त्याचप्रमाणे वेळ काढून उपस्थित राहिले माननीय योगेश शिगवण यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी प्रणितजी बागडे यांना विनंती करतो की आपण योगेश शिगवण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. करतो की आपण योगेश शिगवण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बॅटनी कडा घेतली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप गलीमध्ये नाहीये. चेंडू चालला आउटफील्ड खूप फास्ट आहे. पहिल्या चेंडूवरती येतात 4 धावा निकेत यांच्या बॅट मधून. झेल नक्कीच झाला असता. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. योगेश शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगेशची गरज आहे त्यांचा यथोचित सन्मान करतायत. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात. महत्वपूर्ण योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुशांत याचा निकेत साठी. सुंदर चेंडू. कव्हर ड्राईव्हचा बादशाह प्लेअरची ओळख होते. सुंदरसा कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला तर 30 सर्कलमध्ये ऑफ साइडचा प्लेअर डोक्याच्या वरून पाठवून दिले. सर पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऑफ साइडला सुंदरशी फलंदाजी आपण पाहतो निकेत यांची. अफलातून फलंदाजी. धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण वाईट शरपणे आवतर दासू नक्कीच भर घाल. एक धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. एक रूपांतर 2 मध्ये केलंय. एक लेग वायच्या रूपाने सुद्धा एक धावा घेतली आहे. म्हणजे नक्कीच धावा बनतायत. तरी 10 धावा. स्ट्राईकला सुद्धा लेग बॅक पडे. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट. हॅलो. एक धावाने धावसंख्या मात्र 1 ने कंप्लीट होतीये. धावसंख्या पोहोचतीये 11 धावा. सुंदर चेंडू. आता मात्र कोणतीही चूक नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि क्षेत्ररक्षक कुठली चूक नाही केली. बॅट्समन निकेतला मात्र पार्थावं लागेल माघारी. बॅक टू प्रवेलियन. सुंदर झेलचं पतन. बॅट्समन निकेत बॅक टू प्रवेलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. अरे लक्ष
यावेळेस मात्र आकुरपटाचा चेंडू होता, चेंडूला बॅटने करण्यात दिले, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता, परंतु खराब यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 2 धावा घेण्यात यश आले ते दोन्ही खेळाडूंना. 2 धावा धावसंख्येत मात्र भर झाले, धावसंख्या झाले 18 या अंकावरती. 1 बाउन्स चेंडू असेल या षटकातील पहिला बाउन्स. जर का सोडला असता तर वाईट नक्कीच मिळाला असता, या ठिकाणी दीपक याला एक अतिरिक्त चेंडू सुद्धा मिळाला असता. जर का बॅट लावली नसती तर वाईट मिळाला असता. पहिला बाउन्स असल्या कारणाने 9 देऊ शकला नाही पंच. पुढील चेंडू पुन्हा एकदा दीपकसाठी. यावेळेस मात्र आकुरपटाचा चेंडू राहिला, चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू सांगता होते. समीकरण काय बदलतंय, 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज. गोलंदाजीवरती आलाय अभि. सॉरी 11 चेंडूने 17 धावांची गरज. दीपक पुढील चेंडू सामना कशा प्रकारे, चेंडूला पाठवलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. कणकण कणकण कणकणीत चौकार डीजे. चौकार डीजे. नक्कीच या ठिकाणी पाहूया, निर्धाव चेंडू सांगता होते. षटक समाप्ती झाले, षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2. षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा, जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला 28 धावा, जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. त्याचप्रमाणे साई प्रतिष्ठान भैरवी संघ आपण आपला कर्णधार यायचा आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आपणास विनंती असेल या ठिकाणी मात्र स्वर महारा पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात, भूमी समांतर, धावा मिळतात धावांतर, 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. दबाव खाली दिसतोय गोलंदाज. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळेल अजूनपर्यंत नवयुग क्रिकेट संघाकडून. सुधीर मात्र काहीसा तापला नव्हता, परंतु दीपक यांनी मात्र खरपूस समाचार घेतला होता. पहिला ओपनिंगला आलेला फलंदाज निकेत यांनी सुद्धा सुरेख फलंदाजी केली होती. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झालाय निर्धाव. पंचांकडे मागितली जाते अपील, पंच अपील फेटाळून लावतात. 5 चेंडू आणि 6 धावांची अजूनही गरज.
पुन्हा एकदा पुढे चेंडू ठेवण्यास सज्ज सुधीर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. काहीसा न समजला लेग बायच्या रूपाने मात्र एक धाव अजूनही मिळते. 4 चेंडूने 5 धावांची गरज. दीपक मात्र स्ट्राईक वरती आहे. दीपक पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. दोन्ही पंच आपण पाहतो. एकीकडे मनोज मांजरेकर, एकीकडे नितीन पोसरेकर. पुढे चेंडू पुन्हा दीपक यासाठी. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातोय का. बराच वेळ चेंडू हवेमध्ये विसावलाय. झेल सुटलाय. विनायक यांच्याकडून झेल सुटलाय. झालाय मोठा गोल आणि अक्षय म्हणतोय प्रेमाने माशी बोल. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. पाहूया दीपकला मात्र 3 धावा घेण्यात यश आले. सुधीर स्ट्राईक वरती गेलाय. 3 चेंडू आणि 2 धावेची अजूनही गरज. यानंतरचा होणारा सामना ओवी 555 मांडकी खांबेवाडी विरुद्ध सायदा मुकेट संघ. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय. पाहूयात पुन्हा चेंडू हवेमध्ये झेल पकडला जातोय का. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. जर का या आधीचा झेल पकडला गेला असता विनायक तर सामन्याचं स्वरूप काहीसं वेगळं असतं. 2 डीजे. घ्यायचंय उर्फी संघ 55 असेल. सुधीर यांची जागा गेले. सुचित 2 चेंडू आणि 2 धावा. सामना अटीतटीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. मोठा फटक्यांची गरज नव्हती. 3 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज होती. एकेरी 2 धावांनी सुद्धा धावसंख्या सामना जिंकू शकला असता. यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. खर्रा पेनला थ्रो. सामना मात्र नवी विजय झालाय. बल्लाकाना बाहेर जायचंय. तर विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. जर का छत्रशांत तंगडे झालं असतं